पाथर्डी शहरातील स्टेट बँकेसमोरील विस्थापित झालेल्या अतिक्रमणधारकांनी धरणे आंदोलन करत आम्ही पालिकेला कर भरत असून आमचं अतिक्रमण हटवण्यात येऊ नये अशी मागणी या आंदोलकांनी केली। शहरामधील जुन्या बसस्थानकातील स्टेट बँकेसमोर असणाऱ्या व्यावसायिक टपरीधारकांना हटवण्यात आलं होतं। याच्या निषेधार्थ या ठिकाणच्या व्यावसायिक टपरीधारकांनी त्या जागेवर धरणे आंदोलन केलं, त्या जागेवर बसू देण्याची मागणी केली। यावेळी आंदोलनामध्ये सोमनाथ लोटके, गहिनीनाथ वारे, शेषराव आठरे, शिवाजी घुले, बाबू फुलमाळी, सदाशिव केदार, पोपट केदार, सुनील मर्दाने, रामचंद्र सानप, राजेंद्र घोडके, आदिनाथ पवार, सदाशिव केदार, रहमान शहा, दत्ता वाघ, सुधाकर शिरसाट, महादेव शिरसाट, अनिल पंडित, श्रीधर भागवत, विश्वनाथ होनमुणे आदी टपरीधारक आंदोलनामध्ये सहभागी झाले। जुन्या बस स्थानकाला लागून आणि नगर रोडला लागून गेली 25 वर्षांपासून छोटे व्यवसाय करून उपजीविका चालवत असून टपरीधारक जानकाबाई खटावकर यांच्या 5 गुंठ्यांच्या जागेवर बसलेले आहेत। बसस्थानकाची जागा 46 गुंठे असतानाही चुकीच्या पद्धतीनं 51 गुंठ्यांचा उतारा तयार करून टपरीधारकांचं अतिक्रमण दाखवण्यात आल्याचा आरोप या आंदोलकांनी केला। पूर्वीचा सर्वे नंबर 3/2 आहे, तर 3/2 सर्वे नंबर नकाशावर नाहीये साहेब। सिटी सर्वे त्यांच्याच नकाशा माझ्याकडे आहे, नकाशा दाखवतो साहेब माझ्याकडे। मी कागदपत्र बोलत आहेत, मी बोलत नाही साहेब। जुना स्टँड यांचं हे आहे साहेब, काही दिवस बंद ठेवलं होतं साहेब। आता ते अधिकृत आमच्या जागा आहेत साहेब। इथं नगरपालिकेने आम्हाला मालक आपली उघडदार उतारा दिलेले, घरपट्टे भरतो साहेब। वीज मंडळाला आम्ही वीज भरतो, वीज मंडळाचा आज माझ्याकडे 11,530 रुपये थकबाकी आहे साहेब। आणि एसटी स्टँडवाले हम करो कायदा करते, तहसीलदारला पोलीस प्रशासनाला हे काहीतरी बनवाबनवी करते, चुकीचं माहिती देते आणि हे काय करते साहेब आमच्यावर दबाव आणून वेळोवेळी आम्हाला काढण्याचा प्रयत्न करतात। आम्हाला नीट व्यवसाय करून देत नाहीत। माझं घर आहे साहेब इथं, मला पाथर्डीत कुठेही जागा नाही, अख्ख्या महाराष्ट्रात माझा शेती नाही, मी सूक्ष्मजीवी बेकार आहे साहेब। माझं शिक्षण SY BSc पर्यंत झालेलं आहे, मला 2 मुलं 3 मुली आहेत, हे आज उपाशी आहेत 8 दिवसापासून। मी काय करायचं साहेब, मला काही कामधंदा होत नाही, हे काय करायचं साहेब। माझी जात तिरमळी धंदेवाले आहे साहेब, माझ्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे, कार्ड आहे। आमच्या वडिलांचं लायसन होतं तहसीलदाराचं 1991चं, ते वडील वारले म्हणून ते सादर केलेलं नाही साहेब। हे जर आमच्या टपरे उठवल्या, मी सह कुटुंब सह परिवार आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही। 40 वर्षापासून मी इथं व्यवसाय करतो आणि 40 वर्षाचा व्यवसाय करत असताना सगळे आमचे टपरीधारक एकदम व्यवस्थित व्यवसाय करत असताना ST वाले येऊन आम्हाला काही चोर म्हणून अशा प्रकारे बोलतात, वागणूक वेगळ्या पद्धतीची देतात। आमच्याबरोबर ते चर्चा करायला येतात आणि आम्हाला ते चोर म्हणतात। आम्ही काय चोरी केली यांची हे आम्हाला त्यांनी निष्पन्न करून दाखवा। आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमची जागा आहे तर तुम्ही मोजून घ्या, पण त्यांनी ती जागा एक दिवस आले, त्यांच्याकडे पावती नाही, गव्हर्नमेंटची काही रीतसर पावती नसल्या कारणाने भरली नाही। त्यांनी आले दुसऱ्या दिवशी आणि ते लगेच टेपने मोजून आम्हाला म्हणले आमची लगेच 1 एकर आणि 6 गुंठे जागा भरती आणि आता तुम्ही खाली व्हायचं। आणि त्यांनी आमच्यावर दबाव आणून आम्हाला सगळ्या टपरीधारकांना हे दुकानं काढायचे सांगितले। आमचे काही टपरीधारक घाबरले, नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी भीतीपोटी त्यांनी काही टपऱ्या काढल्या, पण तरी सुद्धा आम्ही ही जागा सोडणार नाही। आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। याशिवाय मी सगळ्या टपरीधारकांना घेऊन काही जरी झालं, आत्मदहनाची जरी वेळ आली तरी आम्ही सगळे आत्मदहन करू। पालिकेनं भोगवटादार म्हणून उतारे दिल्यामुळे टपरीधारकांनी वीज कंपनीकडून वीज जोडून घेतली। 22 टपरीधारक पालिकेला कर भरत आहेत अशी परिस्थिती असतानाही प्रशासन पूर्व सूचना न देता अतिक्रमण काढत असून काही टपरीधारकांनी न्यायालयामध्ये प्रकरणं दाखल केली आहेत। ते न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे या ठिकाणच्या टपऱ्या हटवू नये या मागणीसाठी टपरीधारकांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केलं। यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांना त्यांच्या मालकीचे कागदोपत्री पुरावे सादर केल्यानंतर पुढील योग्य कारवाई करण्यात येईल असं सांगितलं। या ठिकाणी टपरीधारकांना अनधिकृतपणे बेजबाबदारपणे त्रास देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना नाही दिली, त्याचबरोबर नगर परिषदेने करपट्टी वसूल केली। नगर परिषदेने या टपरीधारकांना या ठिकाणी उतारे दिलेत।
या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी दिल्यात। मग जर हे अतिक्रमण आहे, हे जर या ठिकाणी अतिक्रमण आहे तर नगर परिषदेने मग या ठिकाणी हे सगळं अधिकृतपणे का चालवलं? जर हे अनधिकृत आहे तर नगर परिषदेने अधिकृतपणे कर का वसूल करून घेतला? अधिकृतपणे पट्टी का वसूल करून घेतली? विद्युत मंडळानं बिल अधिकृतपणे का या ठिकाणून लोकांकडून घेतले? या सगळ्या गोष्टीचा प्रश्न या टपरी धारकांसमोर पडलेला आहे। या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा एसटी महामंडळाचा अधिकारी या ठिकाणी येतो, तुम्ही ही जागा खाली करता का नाही, तुम्ही तिकडे चोऱ्या करा, अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी चोर म्हणून टपरी धारकांना या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी संबोधलेलं आहे। या ठिकाणी पोटा पाण्यापासून वंचित करत असेल अधिकारी या ठिकाणी प्रशासन, तर या ठिकाणी आम्ही आमच्यासह कुटुंबासह या ठिकाणी टपरी धारक असतील, कामगार असतील, आमच्या कुटुंबासह या ठिकाणी आम्हाला जर पोट भरू दिलं नाही तर आम्हाला आमचं जीवन संपवण्यापलीकडे कोणताही मार्ग नसल्या कारणाने या ठिकाणी प्रशासनाने आमच्यावर जर अन्याय केला तर या ठिकाणी सहकुटुंब आम्ही प्रशासनासमोर आत्मदहन करू। अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।